हाँ, continue next. So let's have first recap of what we have studied. So we have started the topic named as dual nature of matter and radiation. Okay, dual nature of matter and radiation. So first we have started Planck's quantum theory. ये प्लैंक्स क्वांटम थ्योरी क्या है? अकॉर्डिंग टू प्लैंक्स क्वांटम थ्योरी, एवरी सोर्स ऑफ लाइट इमिट्स एनर्जी इन स्मॉल पैकेट्स. सो मतलब क्या होता है? सोर्स ऑफ लाइट एनर्जी को कंटिन्यूअसली बाहर नहीं निकालता, कंटिन्यूअसली रेडिएट नहीं करता है. वो कैसा रेडिएट करता है? इन टर्म्स ऑफ स्मॉल पैकेट्स ऑफ एनर्जी. ओके, एंड दिस स्मॉल पैकेट्स ऑफ एनर्जी आर कॉल्ड एज क्वांटा और फोटॉन्स. ओके, सो प्लैंक्स क्वांटम थ्योरी में क्या बताइए? एवरी सोर्स ऑफ लाइट क्या करता है? एनर्जी पैकेट्स में इमिट करता है. एंड इस पैकेट्स को हम क्या बोलते हैं? क्वांटा या फिर फोटॉन्स बोलते हैं. ईच क्वांटा में या फिर ईच फोटॉन में कितनी एनर्जी रहती है? E इज इक्वल टू एच न्यू रहती है. न्यू इज इक्वल टू सी बाय लैम्डा रहता है, एंड देयरफॉर E इज इक्वल टू क्या हो जाएगा? एच सी बाय लैम्डा हो जाएगा. और एनर्जी ऑफ फोटॉन के इधर दो फॉर्मूले हमें मिल गए. एक तो है E इज इक्वल टू एच न्यू, दूसरा है E इज इक्वल टू एच सी बाय लैम्डा. लेकिन इस फॉर्मूला का यूनिट क्या रहेगा? SI यूनिट रहेगा. अगर एनर्जी E इज इक्वल टू एच न्यू इस फॉर्मूला से निकाली तो यूनिट आ जाएगा जूल, या फिर एनर्जी इज इक्वल टू एच सी बाय लैम्डा, इसका भी यूनिट क्या आ जाएगा? जूल ही यूनिट आ जाएगा. अभी एनर्जी अगर हमें इलेक्ट्रॉन वोल्ट में निकालनी है, एनर्जी ऑफ फोटॉन इलेक्ट्रॉन वोल्ट में निकालनी है, तो फॉर्मूला आ जाएगा एच न्यू बाय ई या फिर एच सी बाय ई लैम्डा. ओके, और जब ये सभी कांस्टेंट हम प्लेस करते हैं, दैट इज एच सी और ई, तब क्या मिलता है? हमें एक शॉर्टकट फॉर्मूला मिलता है. ओके, सो एनर्जी ऑफ फोटॉन निकालने के लिए शॉर्टकट फॉर्मूला क्या है? 12,400 डिवाइडेड बाय लैम्डा. Okay, 12,400 divided by lambda, this is the shortcut formula to calculate energy inside the photon, but unit is always in electron volt, remember this, and lambda should be in angstrom. So by using this formula, that is E is equal to 12,400 by lambda, you can calculate energy from lambda or lambda from given energy of the photon, vice versa. You can do vice versa, anything. Okay, सो एनर्जी निकालने के लिए वेवलेंथ किस यूनिट में होनी चाहिए? एंगस्ट्रॉम में ही होनी चाहिए. वंस अगेन हम एक प्रॉब्लम लेते हैं और एनर्जी कैलकुलेट करते हैं. सपोज वेवलेंथ इज वेवलेंथ ऑफ फोटॉन वेवलेंथ ऑफ रेडिएशन इज, ओके, सपोज वेवलेंथ ऑफ रेडिएशन इज 400 नैनोमीटर, वेवलेंथ ऑफ फोटॉन इज 400 नैनोमीटर, देन हाउ मच इज द एनर्जी ऑफ ईच फोटॉन, ये हमें निकालना है. सो एनर्जी निकालने के लिए क्या चाहिए? वेवलेंथ एंगस्ट्रॉम में चाहिए, तो 400 नैनोमीटर का एंगस्ट्रॉम में कन्वर्जन करना चाहिए पहले. सो 400 नैनोमीटर ऐसे लिख सकते हैं हम, 400 इंटू 10⁻⁹ मीटर. नैनो मतलब क्या रहता है? 10⁻⁹. और इसको ऐसे लिख सकते हैं 4000 इंटू 10⁻⁻ मीटर. ओके, सो 10⁻⁹ का 10⁻⁻ करने के लिए क्या करना पड़ेगा? इधर 10⁻⁻1 से मल्टीप्लाई करना पड़ेगा. ओके, 10⁻⁹ का 10⁻⁻ करने के लिए 10⁻⁻1 से मल्टीप्लाई करना पड़ेगा. सिमिलरली 10⁻⁻1 से डिवाइड भी करना पड़ेगा, क्योंकि वैल्यू नहीं चेंज होना चाहिए. सो 10⁻⁻1 से मल्टीप्लाई भी करना पड़ेगा, 10⁻⁻1 से डिवाइड भी करना पड़ेगा. सो 10⁻⁹ इंटू 10⁻1 मतलब क्या हो जाएगा? 10⁻10 हो जाएगा. और 10⁻1 से डिवाइड करना मतलब 10 से मल्टीप्लाई करना है. ये हमेशा ध्यान में रखिए. ओके, सो इट इज कमिंग टू बी 4000 एंगस्ट्रॉम. 400 नैनोमीटर मतलब 4000 एंगस्ट्रॉम. अभी वेवलेंथ एंगस्ट्रॉम में हो गया तो 12,400 divided by 4000. Okay, so this is coming to be 3.1 electron volt. तो ये चीज हमेशा ध्यान में रखिए. नैनोमीटर में है तो एंगस्ट्रॉम में करना पड़ेगा. और एक चीज हमेशा ध्यान में रखिए, 400 नैनोमीटर मतलब 4000 एंगस्ट्रॉम, मतलब एक जीरो बढ़ाना है, उतना ही ध्यान में रखो. एक जीरो बढ़ाना है, नैनोमीटर का एंगस्ट्रॉम में कन्वर्ट करना है तो, क्योंकि कुछ प्रॉब्लम में वेवलेंथ नैनोमीटर में दी गई है. ठीक है,
मतलब 500 नैनोमीटर मतलब 5000 एंगस्ट्रॉम, ओके। 200 नैनोमीटर मतलब 2000 एंगस्ट्रॉम। एक जीरो बढ़ाओ, दैट इज द ओनली थिंग, ओके, टू बी रिमेम्बर्ड। एक जीरो बढ़ाना है नैनोमीटर का एंगस्ट्रॉम में करने के लिए, एक जीरो बढ़ाना है, ये ध्यान में रखिए, ठीक है। सो ये तो हो गया एनर्जी ऑफ फोटोन का शॉर्टकट फॉर्मूला। उसके बाद अभी नेक्स्ट पॉइंट रिलेटेड टू द प्लैंक्स क्वांटम थ्योरी, दैट इज पॉइंट नंबर 4. Point number 4. What was the point number 1? Energy is not continuously emitted. What is point number 2? Energy is emitted in the small packets of energy, and these packets of energy are called as photon. What is point number 3? Energy in each photon is given by shortcut formula 12,400 divided by wavelength in angstrom. Okay. Now, fourth point is this energy is completely kinetic. Energy is completely काइनेटिक, मतलब फोटोन में जो एनर्जी होगी वो कंप्लीटली काइनेटिक एनर्जी होगी, उसमें कोई भी पोटेंशियल एनर्जी नहीं होगी, बिकॉज यू नो दैट मैकेनिकल एनर्जी हैज टू टाइप्स, काइनेटिक एनर्जी एंड पोटेंशियल एनर्जी. सो फोटोन हैज ऑल इट्स एनर्जी दैट इज गिवन बाय फॉर्मूला h nu या फिर hc by lambda या फिर 12,400 डिवाइडेड बाय लैम्बडा इन एंगस्ट्रॉम. दिस एनर्जी किस फॉर्म में रहती है? काइनेटिक फॉर्म में ही रहेगी, ओके. दिस एनर्जी इज कंप्लीटली इन kinetic form. And with how much velocity these photons are emitted? These photons are emitted with the velocity of 3 into 10 raised to 8 meter per second. फोटोन की वेलोसिटी कितनी रहेगी? 3 into 10 raised to 8 meter per second. सपोज दिस इज अ सोर्स ऑफ लाइट, ये एक सोर्स ऑफ लाइट है, तो इससे क्या होंगे? लार्ज नंबर ऑफ फोटॉन्स पर सेकंड बाहर इमिट होंगे, और ये फोटोन किस वेलोसिटी से बाहर जाएंगे? 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. इस स्पीड से वो क्या होंगे? बाहर जाएंगे, ओके. 3 into 10 raised to 8 मीटर पर सेकंड. With this speed they are moving, traveling in the space. So photons are emitted like the bullets are emitting from the machine gun. जिस प्रकार मशीन गन से बुलेट्स निकलते हैं one after another with very high speed, वैसे ही source is like a machine gun through which photons are emitted like the bullets from the machine gun. One after another bullets are emitting, okay. So similarly photons are emitted, and the velocity of these photons is 3 into 10 raised to 8 meter per second. That is the velocity of light, okay. Next point related to this Planck's quantum theory is rest mass of the photon कितना रहेगा? Rest mass of photon, that is an important concept, लक्षात घ्या, okay. Rest mass of the photon. So rest mass of the photon is always equal to 0. Rest mass of the photon is always 0. मतलब फोटोन जब रेस्ट पे रहता है तब उसका मास रहता है 0, बट व्हेन इट इज इन मोशन इट विल हैव सर्टेन मास, ओके. सो रेस्ट मास ऑफ द फोटोन इज इक्वल टू 0. उसका मतलब क्या है? जब फोटोन रेस्ट में रहता है तो उसका मास 0 रहता है, और जब फोटोन मोशन में रहता है तब उसको मास मिलता है, ओके. बिकॉज मास इज अ रिलेटिविस्टिक टर्म. मास जो है वो रिलेटिविस्टिक टर्म है. रिलेटिविस्टिक टर्म मतलब मास वेलोसिटी पे डिपेंडेंट रहता है. हमारा भी मास कांस्टेंट नहीं रहता है. जब रेस्ट में रहते हैं तो मास अलग रहता है, अब जब आप मोशन में रहते हैं तो मास अलग रहता है, ओके. एंड दैट mass in motion and relativistic mass is given by formula. You may be knowing this formula, m naught divided by square root of 1 minus phi square by c square, where phi is the velocity of that body, okay. अगर आप रेस्ट पे है, आपका मास 50 kg है, ठीक है, एंड इफ यू आर मूविंग विथ सर्टन स्पीड phi, देन मोशन में जब आप रहेंगे तब इतना मास आपका रहेगा, which is given by this formula, where c is the velocity of light, 3 into 10 raised to 8. इसका मतलब क्या होता है? कोई भी बॉडी जब मोशन में जाती है तब उसका मास बढ़ता है, ओके. When a mass is moving, its
when a body is moving, the mass of that body always increases. Remember this thing. And when the mass become close to velocity of light, when velocity of that body become close to velocity of light, जब body की velocity become approximately equal to velocity of light, क्या हो जाएगा देखिए, when phi become equal to c, phi square by c square will become 1, 1 minus 1 becomes 0, and anything divided by 0 is equal to infinity. Okay, so when phi is equal to c, then mass becomes infinity. मतलब जैसे आपकी वेलोसिटी बढ़ जाती है वैसा मास आपका बढ़ जाएगा, एंड व्हेन यू रीचेस नियरर टू वेलोसिटी ऑफ लाइट, ओके, युअर मास विल बिकम इन्फिनिटी. मी काय सांगतोय ते लक्षात येते का? बॉडी रेस्ट मध्ये असेल तर त्याचं मास कमी असतं आणि बॉडी मोशन मध्ये गेल्यानंतर काय होतं, मास वाढत जातं. ओके, आणि क्लोज टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट गेल्यानंतर मास काय होणार आहे, क्लोज टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट गेलं तर मास जे आहे ते इन्फिनिटी होतं. आणि म्हणून लक्षात घ्या, युनिव्हर्समध्ये कुठल्याही बॉडीची व्हेलॉसिटी युनिव्हर्समध्ये कुठल्याही बॉडीची व्हेलॉसिटी मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट? कारण लक्षात घ्या, ज्यावेळी बॉडीची व्हेलॉसिटी आपण वाढवत 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 नेली, हे बघा मी काय सांगतोय लक्षात घ्या, बॉडीची व्हेलॉसिटी काय नेली आपण, वाढवत वाढवत नेली, तर ज्यावेळी लाईटच्या व्हेलॉसिटीच्या जवळपास येणार, त्या बॉडीची व्हेलॉसिटी लाईटच्या व्हेलॉसिटीच्या जवळपास ज्यावेळी येणार त्यावेळी त्याचा मास इन्फिनिटीच्या जवळपास झालेला असणार आहे. आणि मास इन्फिनिटी असेल तर तिथून पुढे व्हेलॉसिटी वाढवायची असेल तर इनफायनाइट फोर्स पाहिजे. कारण ऍक्सेलरेशन इज नथिंग बट काय असणार आहे, व्हेलॉसिटी वाढवायचं म्हणजे ऍक्सेलरेशन पाहिजे ना, बरोबर आहे ना, व्हेलॉसिटी पाहिजे. हे बघा, व्हेलॉसिटी वाढवायचं असेल तर फोर्स लावावा लागेल. फोर्सचा फॉर्म्युला काय, मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मास जर इन्फिनिटीच्या जवळ गेलं तर फोर्स देखील इन्फायनाइट लागणार, आणि इन्फायनाइट फोर्स आपण प्रोड्यूस करू शकत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालं, लाईटच्या क्लोज व्हेलॉसिटी, एखाद्या बॉडीची व्हेलॉसिटी लाईटच्या क्लोज गेली तर तिथून पुढे ती ऍक्सेलरेट होणारच नाही, असा त्याचा मिनिंग झाला. कारण तिथून पुढे ऍक्सेलरेट करायचं असेल तर इन्फायनाइट फोर्स पाहिजे, आणि इन्फायनाइट फोर्स आपल्याकडे अवेलेबल नाहीये. आणि त्याच्यामुळे कुठल्याही बॉडीची व्हेलॉसिटी क्लोज टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट जाऊ शकते, इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट पण होऊ शकत नाही, किंवा लाईटच्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी कुठल्याही बॉडीची युनिव्हर्स मध्ये असू शकत नाही. हे आइन्स्टाईनची थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी आहे, लक्षात घ्या. ओके, नो बॉडी इन द युनिव्हर्स कॅन हॅव व्हेलॉसिटी मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट. रिझन इज मास इज रिलेटिव्हिस्टिक. मास एवढं प्रचंड वाढतंय की ती एक इन्फिनिटीला मास गेल्यावर त्याला वाढवणार कसं व्हेलॉसिटी तुम्ही? फोर्स इन्फिनिटी पाहिजे. इन्फायनाइट फोर्स दिल्यानंतर मग वाढू शकेल की. फोर्स जर इन्फायनाइट केला तर ऍक्सेलरेशन 1 क्रिएट होणार, मास पण इन्फिनिटी, फोर्स पण इन्फिनिटी, आणि मग व्हेलॉसिटी ऑफ दॅट बॉडी विल बिकम मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट. आणि लाईटची व्हेलॉसिटी म्हणजे बॉडीची व्हेलॉसिटी मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट झाल्यावर काय होतंय माहिती आहे, बॉडीची व्हेलॉसिटी मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट जर झालं तर काय होतं, हे बघा. ही पण कन्सेप्ट आहे, तर तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती नाही मला. ज्यावेळी कुठल्याही बॉडीची व्हेलॉसिटी इक्वल टू व्हेलॉसिटी ऑफ लाईट होते त्यावेळी टाइम स्टॉप्स होतो, टाइम स्टॉप्स. आणि जर बॉडीची व्हेलॉसिटी ग्रेटर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट झाली तर टाइम काय होतो, रिव्हर्स होतो, रिव्हर्स. टाइम रिव्हर्स होतो. म्हणजे तुम्हाला पास्ट दिसायला लागेल, पाठीमागच्या घटना तुम्हाला दिसायला लागतील. म्हणजे जनरली आपण एखादी गोष्ट, आता फॉर एक्झाम्पल एखाद्या व्यक्तीला बघत असलो तर ते व्यक्तीचं काय होणार, सुरुवातीला 1 वर्षाचा दिसेल, नंतर 2 वर्षाचा दिसेल, कंटिन्युअसली ऑब्झर्व करत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम, तर तो वय वाढताना किंवा म्हातारा होताना दिसेल. परंतु टाइम रिव्हर्स झाल्यावर तीच व्यक्ती काय दिसेल तुम्हाला, म्हाताऱ्यापासून अशी लहान होताना दिसणार आहे तुम्हाला. सगळ्या उलट्या ऍक्टिव्हिटी दिसतील. तुम्ही पास्ट कडे जायला लागणार, म्हणजे पास्ट तुम्हाला दिसायला लागेल, फ्युचर दिसणार नाही. अशा गोष्टी होणार आहेत.
हे बघा, पास्ट किंवा फ्युचर बघण्यासाठी दोन मेथड आहेत. पहिली मेथड म्हणजे वी हॅव टू ट्रॅव्हल मोर दॅन व्हेलॉसिटी ऑफ लाईट. लाईटच्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त स्पीडनं आपल्याला ट्रॅव्हल करावं लागेल तर आपल्याला पास्ट दिसू शकेल. किंवा आईन्स्टाईनची दुसरी एक थिअरी आहे, ओके, त्याला स्पेस टाइम थिअरी असं म्हटलं जातं. आणि स्पेस टाइम थिअरीनुसार आपल्यापासून हजारो वर्ष दूर असणारा एलियन, आपल्यापासून हजारो वर्ष दूर असणारा एलियन जर असेल आणि त्याला आपण जर हजारो वर्ष म्हणजे थाउजंड्स ऑफ लाईट इयर दूर असणारा एखादा एलियन असेल, ठीक आहे, आणि तो आपल्याकडे जर येत असेल, लक्षात घ्या मी काय सांगतोय, तो जर आपल्याकडे ट्रॅव्हल करत असेल, सायकलवरून जरी ट्रॅव्हल करत असेल तर त्याला आपलं काय दिसणार आहे, फ्युचर दिसणार आहे. आणि आपल्यापासून दूर जात असेल, सायकलवरून फक्त ट्रॅव्हल करायचं आपल्याकडे किंवा आपल्यापासून दूर, तर काय होतं, आपल्याला त्याचं पास्ट म्हणजे त्या एलियनला आपलं पास्ट दिसतं. म्हणजे आईन्स्टाईनची अशी एक थिअरी आहे की फ्युचर, प्रेझेंट आणि पास्ट हे तिन्ही एका वेळी अस्तित्वात असतात. ओके, फ्युचर देखील, प्रेझेंट देखील आणि पास्ट देखील. म्हणजे एकाच वेळी, फॉर एक्झाम्पल, आता माझा पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट जर कन्सिडर करायचं झालं तर एकाच वेळी मी आता 7th 8th स्टडी पण करायला लागलोय, एकाच वेळी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून मी तुम्हाला शिकवा लागलोय, आणि एकाच वेळी मी माझं म्हातारपण कदाचित जगत असेल. ह्या सायमल्टेनियस घटना आहेत, एकाच वेळी तुम्ही सगळ्या अवस्थामध्ये असताय, अशी पण एक थिअरी आहे. म्हणजे फ्युचर, पास्ट आणि प्रेझेंट ह्या तिन्ही टर्म एकच आहेत, अशी पण एक थिअरी आहे. आणि हे एखाद्या एलियनला एकाच वेळी दिसू शकतं. ओके, एलियनला जो आपल्यापासून थाउजंड्स ऑफ लाईट इयर दूर जर असेल तर, आणि तो आपल्याला बघू शकत असेल तर, ओके, किंवा आपण देखील दुसऱ्या एलियनचं पास्ट, फ्युचर आणि प्रेझेंट एकाच वेळी बघू शकतोय. फक्त त्याच्यासाठी काय करावं लागेल, तो आपल्याला दिसायला पाहिजे आणि आपण जस्ट त्याच्याकडे ट्रॅव्हल करायचं किंवा त्याच्यापासून दूर ट्रॅव्हल करायचं. ओके, तर त्याच्यासाठी स्पेस टाइम नावाची एक थिअरी आहे, ती जरा युट्यूबवर तुम्ही जरा बघितली तर बघा, किंवा माझ्याकडे जे अवेलेबल व्हिडिओ असेल स्पेस टाइम थिअरीशी रिलेटेड, तो व्हिडिओ माझ्या युट्यूब चॅनलला तुम्हाला पाहिजे तर तो त्याची लिंक देऊन ठेवतो. त्याच्यामध्ये जर बघा, म्हणजे नथिंग, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हा थोडक्यात एक प्रकारचा भास असल्यासारखा आहे, असं आईन्स्टाईनचं मत आहे. तिन्ही गोष्टी एकाच वेळी अस्तित्वात असतात. एखादी एलियन लाईफ सध्या सपोज अस्तित्वात असेल आणि आपल्यापासून सपोज एक 10,000 इयर, कारण डिस्टन्सचं युनिट तुम्हाला माहित आहे ना, लाईट इयर हे डिस्टन्सचं युनिट आहे. 10,000 लाईट इयर आपल्यापासून दूर असेल एलियन लाईफ, आणि ते आपल्या एवढे सपोज ऍडव्हान्स्ड असतील सपोज, ठीक आहे, आणि सपोज त्यांनी काय केला, एक मेसेज पाठवला त्यांच्याकडून आपल्याकडे, एक मेसेज पाठवला. तो मेसेज किती स्पीडने येणार, तर 3 × 10⁸ मीटर पर सेकंड या स्पीडने येणार. कारण लाईटचं स्पीड किती असतं, 3 × 10⁸ मीटर पर सेकंड. आपल्यापासून किती इयर्स दूर आहे ते 10,000 लाईट इयर्स. 10,000 लाईट इयर्स आपल्यापासून दूर आहेत. त्यांनी सपोज आपल्याकडे एक मेसेज पाठवला, ओके, तर त्या मेसेजला आपल्यापर्यंत पोहोचायला किती वर्ष लागतील, 10,000 इयर्स लागतील, असा त्याचा मिनिंग झाला. 10,000 लाईट इयर याचा मिनिंग लक्षात येतोय ना. 10,000 लाईट इयर्स आपल्यापासून दूर असतील तर याचा अर्थ 10,000 वर्ष लागतील, 10,000 इयर्स लागतील तो मेसेज आपल्यापर्यंत पोहोचायला. म्हणजे आपल्यापर्यंत पोहोचेपर्यंत ती कदाचित एलियन लाईफ जी आहे ती नष्ट झालेली असेल. कारण का, सन, तिथला जो सन आहे त्या सनचं लाईफ किती, 5,000 10,000 इयर्स फक्त असतं ना. त्याच्यामुळे एकाच वेळी आपल्या बरोबर सायमल्टेनियसली अनेक एलियन लाईफ अस्तित्वात असू शकतात, परंतु खूपच दूर जर असतील तर कदाचित त्यांचा मेसेज ज्यावेळी आपल्याला मिळालेला असेल त्यावेळी कदाचित ते तिथली सृष्टी जी आहे ती नष्ट झालेली असेल. किंवा आपण जर एखादा मेसेज जर पाठवला तर त्यावेळी तो मेसेज जो आहे तो कधी त्यांच्याजवळ पोहोचणार, ज्यावेळी आपला सण इथं संपलेला असेल त्यावेळी.